कारभारी ओ कारभारी हा बोल, काय म्हणतो अहो, सरकार? तुम्हाला किराण्याच्या यादीमध्ये मी मीठ आणायला लावलं होतं, आणलं का? अरे बापरे, मी तर यादीत यायचंच राहिलं ना सरकार. काय विसराळूपणा म्हणावा हा. आता तुम्ही आळणीच भाजी खा. सॉरी बरं का सरकार, विसरलोच मी. असं करतो, फिरत फिरत जातो आणि 1 किलो मीठ घेऊन येतो. बरं ठीक आहे, वा घेऊन या जा. आता मिठावरच बघा ना, आपला कसा खोळा झाला तसंच पिकाचं होतंय. शेतकरी एक जरी घटक नाही टाकला तर पिकाचं बी काम खोळंबतंय. मग शेती होते आळणी, मग चवच नाही त्या शेतीला. मग शेतकऱ्याचं जीवन बी होतं का आळणी? म्हणून पिकासाठी अन्न घटकाचं महत्व समजून घ्यायला पाहिजे सरकार. तुम्ही सांगा की थोडक्यात प्रत्येक घटकाचं काम. या बा, आपण नत्र, स्फुरस, पालाश हे घटक तर आपण पिकाला देतोच. मग मी त्याच्याविषयी काही सांगणार नाही. पण गंधक सहसा लोक पिकात वापरत नाही. गंधकामुळं पिकामध्ये हरितद्रव्याची निर्मिती होते आणि हरितद्रव्यामुळे सूर्यप्रकाशात अन्न तयार होतं. आता हे अन्न तयार होताना पिकामध्ये प्रथिनाचं आणि तेलाचं प्रमाण 20% असतं. हे तयार करण्यासाठी अमिनो आम्ल लागतं आणि ह्या अमिनो आम्लाच्या निर्मितीसाठी गंधक महत्वाचं आहे. आणि याच्यामुळं सरकीमध्ये तेलाचं आणि प्रथिनाचं प्रमाण वाढतं आणि कापसाच्या बोंडाच्या वजनात सुद्धा वाढ होते बरं का सरकार. गंधक म्हणजे कपाशी पिकातील तरबेज आचार्यच म्हणाव की काय बाई? हा, अगदी बरोबर सरकार. आता झिंक आणि जास्त पिकासाठी एकदम थोडं लागते. कपाशीमध्ये वेगवेगळ्या संजीवकीची वाढ करण्यासाठी झिंक महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं, रोगाविरुद्ध लढण्याचं काम झिंक करते. झिंक कमी पडलं की पिकाचा शेंडा पिवळा पडतो, पाने बारीक होता आणि त्याचा गुच्छ तयार होतो. एकदा पानाचं क्षेत्र कमी झालं तर सूर्याची उच्च ऊर्जा कमी घेतली जाते आणि ऑटोमॅटिकली उत्पन्न कमी होतं. म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्तिमान म्हणाव की. आणि तिसरा घटक कोणता आहे ते तर सांगा. तिसरा घटक म्हणजे बोरॉन. आणि बोरॉन पिशवी बनवण्याच्या कामामध्ये सुपरवायझरची भूमिका करतो. बोरॉन जर कपाशीला कमी पडला तर कपाशी नीट वाढ होत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे बोरॉन फुलं तयार करण्यासाठी, ते टिकवण्यासाठी आणि फल उत्पादनासाठी बी फार महत्वाचं काम करते. पानात तयार झालं अन्न बोंडामध्ये न्यायचं काम बोरॉन पोटॅशच्या सहाय्याने करतं. म्हणजे महिला बाल विकास आणि वाहतूक डिपार्टमेंट बोरांकडे असतं की काय? एकदम बरोबर बोलल्यासारखा. आता शेवटचा घटक म्हणजे लोह आणि फेरस. लोह म्हणजे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन निर्मितीसाठी महत्वाचं असतं आणि या लोहामध्ये आपल्या रक्ताचा कलर लाल असतो. त्याचप्रमाणे पिकामध्ये सुद्धा लोह आहे ना, हरितद्रव्य निर्मितीसाठी महत्वाचं असतं. म्हणजे आपल्या शरीरातील रक्त हे लोहामुळे लाल असतं आणि कपाशीतील हरितद्रव्य लोहामुळे हिरवं असतं की काय? होय होय, एकदम बरोबर आहे सरकार. हिमोग्लोबिन मुळे श्वासाद्वारे घेतलेला ऑक्सिजनचा साधा शरीरात पोहोचवला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. तसंच काम पिकामध्ये पानापानामध्ये होत असतं. तेथे कार्बन डायऑक्साईड मला कार्बन आत वापरला जातो. साखर निर्मितीसाठी ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. जसं एखाद्याला रक्त कमी असलं तर माणसाला अशक्तपणा जाणवतं, तसं कपाशीमध्ये होतं. म्हणजे कारभारी या समध्या घटकांनी जर चांगलं काम केलं तर पिकाला काय हरकतच राहणार नाही. कपाशी अधिक आनंदाने उत्पादन देईल मग आपल्याला. आता आपण रानात गेलो ना, कपाशी पिकात क्रॉपटेक टाकल्यावर काय काय फायदे होतात ना ते मला सविस्तर सांगा. चला. महाधन